आमचे परममित्र नांदेडे साहेब सार्थकतेचा सिद्धांत मांडताना असं म्हणतात, जीवनातील अक्षरशः एकेका मिनिटाचा नव्हे क्षणाक्षणाचा रचनात्मक उपयोग करून घेणं म्हणजे विकासाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्याचा राजमार्ग असतो. निसर्ग एका हातानं क्षण देतो आणि दुसऱ्या हातानं क्षण काढून घेत असतो. प्रत्येक क्षणाचं सोनं करायचं असतं, अन्यथा तिवल्या बावल्या करण्यात आयुष्य निसटून निघून जातं. मुठीतील वाळू सहजपणे निसटून जाऊन मुठ रिक्त व्हावी तसा आयुष्याचा खेळखंडोबा होऊन जातो. जीवन हे एक अत्यंत नियोजनपूर्वक, निर्धारानं आणि निकरानं केलेलं युद्ध असतं. युद्ध हे थोडंसं हिंसेचं प्रतीक आहे. म्हणून आपण दुसरं उदाहरण घेऊ. जीवन हव्या त्या निश्चयी विजयासाठी निर्णायकपणे आणि निर्धारानं केलेलं एक रचनात्मक संघर्ष असतो. अशा संघर्षात तुम्ही जे ठरवाल, जे मागाल ते मिळते, त्यापेक्षा तुम्ही इंचभरही कमी विजयाचा स्वीकार कधीच करू नका. पण त्यासाठी त्या निर्णायक आणि रचनात्मक संघर्षाचा प्रारंभाचा उद्घोष याच क्षणापासून करायला हवा. तरच जन्माला आल्याचं सार्थक सिद्ध होतं. अन्यथा जगद्गुरु तुकोबरायांच्या शब्दात सांगायचं तर, भाग्यवंत घेती वेचून या मोले, भारवाही मेले वाहता ओझे. तुका म्हणे काय आंधळी या हाती, दिले जैसे मोती वाया जाय. जीवन भाग्यवंत तेच करतात की या जीवनातल्या जे मोती आहेत ते वेचून घेतात, अन्यथा जीवन वाया जातं. आमचं आयुष्य वाया जाऊ नयेस, सार्थक व्हावं, यथार्थ व्हावं. प्रत्येक क्षणाचा उपयोग विकासासाठी व्हावा, कल्याणासाठी व्हावा. यासाठी वेचता आलं तर ती सार्थकता अलौकिक होऊन जाते. जय हो, मंगल हो.